ही एक सत्य घटना असून फक्त नाव, ठिकाण आणि पात्र बदललेले आहेत. कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. सुरेश रक्षाबंधनला आपल्या बहिणीकडे निघाला होता, कारण त्याच्या बहिणीचे काही कारणास्तव येणे होत नव्हते. म्हणून तो बसने ताईच्या गावापासून ठीक 3 किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. बस फक्त शिरपूरपर्यंत येत होती. मग तिथून पुढे कच्चा रस्ता लागत होता. मग कुणाची मोटरसायकल भेटली तर मोहेगावला जाणे होत होते, नाहीतर पायीच. सुमारे 6 वाजले असतील, म्हणून सुरेश पायीच निघाला. जोरात चालले तर जास्तीत जास्त अर्ध्या तासात पोचतो असे त्याला वाटले. सुरेश पावले मोजत ताईच्या गावाच्या दिशेने निघाला. तो पावले मोजत मोजत चालू लागला. आज त्याला उशीर झाल्यामुळे ताईच्या गावचे कोणीच रस्त्याने दिसत नव्हते. पावसाळ्याचे दिवस होते, म्हणून सुरेशने छत्री सोबत आणली होती. सुरेश त्या कच्च्या रस्त्याने चालत होता. तसे ताईचे गाव त्याला नवीन नव्हते, पण आज जरा वातावरण विचित्र वाटत होते. रस्त्याने कुणीच कसं येत जात नाही हा प्रश्न त्याला पडला होता. वातावरणात आज वेगळी शांतता होती. ती शांतता त्याच्या मनाला बोचत होती, पण त्याच्याजवळ काहीही पर्याय नव्हता. त्यात आणखीन एक भर म्हणजे थोडा थोडा अंधार पडू लागला होता आणि त्यासोबतच थोडा पाऊसही सुरू झाला होता. सुरेशने छत्री उघडली आणि आपल्या डोक्यावर धरली. पावसाने हळूहळू वेग धरला होता. त्या पावसामुळे त्याच्या अंगात थंडीने थोडी हुडहुडी भरली होती. तो न थांबता चालत होता. तो स्वतःला शिव्या देत होता, कारण त्याला खूपच उशीर झाला होता. पण आता ही ती वेळ नव्हती. त्याने साधारणतः अर्धा रस्ता पार केला होता, पण खरी परीक्षा तर आत्ताच होती, कारण आता पिराचा माळ लागला होता. तिथून एकट्याला जाण्याची कोणालाही भीती वाटायची, म्हणून त्याच्या मनात भीतीने जागा केली होती. तो आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न घोळवत होता. चालता चालता त्याचे लक्ष समोर गेले. अंधार पडू लागला होता, पण त्याच्यासमोर कोणीतरी चालत आहे असा भास त्याला झाला. त्याने डोळे चोळत चेहऱ्यावर उडालेल्या पावसाचे थेंब पुसले. हो, कोणीतरी त्याच्यासमोर चालत होते, पण कोण होते? नाही, ती कोणतरी त्याच्याच वयाची मुलगी होती. हा भास तर नाही ना, असे त्याला वाटू लागले. पावसाचा वेग चांगलाच वाढला होता, तरीही त्या समोरच्या मुलीकडे छत्रीसुद्धा नव्हती. सुरेशला त्याचे नवल वाटले. सुरेश स्वभावाने थोडा हळवा होता. त्याने तिला आवाज दिला, ओ ताई, थांबा की जरा. ओ लय पाऊस पडता हा, ओले होसाल तुम्ही. ती मुलगी एकदम थांबली. आता पावसात ती मुलगी कोण आहे हे त्याला कसे ओळखू येणार? पण ती थांबली. तो थोडा धावत पुढे गेला. त्याने तिच्या अंगावर छत्री धरली, पण तिचा चेहरा जेव्हा त्याने बघितला तेव्हा त्याला धक्काच बसला. ती ताईच्या गावची कविता होती. कविता त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती. आता सुरेशचे वय 18 होते. सुरेश ताईच्या गावाला नेहमी जायचा. चांगला महिनाभर राहायचा. कविताही त्याच्या घराजवळ राहत होती. ती खूप सुंदर होती. त्याला खूप आवडायची, पण त्याची तिला मनातले बोलायची कधीच हिंमत होत नव्हती. जर हिंमत झालीच तर तोवर त्याच्या सुट्ट्या संपायच्या. तीच कविता त्याला या अशा वाटेवर दिसली होती. त्याने तिच्या अंगावर छत्री धरली होती. पावसाच्या सरीने ती भिजून गेली होती. तिचे संपूर्ण कपडे ओले झालेले होते, त्यामुळे तिच्या अंगाला ते संपूर्ण चिटकलेले होते. म्हणून कविता आता जास्त सुंदर दिसत होती. आणि त्यातल्या त्यात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस तिने घातला होता, त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. तिचे अंग त्या भिजण्यामुळे काकडले होते. ती थरथरत होती. तिला पाहून एकदम तिला काहीतरी बोलावे म्हणून तो फक्त तिच्या अंगावर छत्री धरून चालत होता. त्याला प्रश्न पडला होता की आपल्याला या रस्त्यावर कोणीच दिसले नाही, आणि आता एकदम पाऊस पडल्यावर थोडा अंधार पडू लागल्यावर ही कशी काय दिसली, आणि ही एकटीच? त्याचे डोके आता बधीर होत होते. त्याने मोठी हिंमत करून तिला विचारले, कविता, तू या वेळेला इथे कशी, आणि एकटीच कशी का? कविता बोलायला लागली. तेव्हा तिचे कापणारे ओठ बघून तो जणू संज्ञाहीन झाला होता. त्याला आपण सध्या कुठे आहोत हे सुद्धा तो हळूहळू विसरत चालला होता. त्यातल्या त्यात त्याने आपल्या हातात छत्री पकडली होती. कविताने आपले दोन्ही हात त्याच्या हातावर ठेवले होते. ती काय म्हणाली, ती काय बोलली ते सुद्धा त्याला कळले नव्हते.
तो तिच्याकडे पाहत पाहत रस्ता केव्हाच विसरला होता, देव जाणे. तिने त्याला बरेच काही सांगितले होते, पण त्याच्या कानाने काहीच ऐकले नाही. हे असे का होत होते त्याला पायाला ठेच लागल्यावर कळाले. जेव्हा सुरेशच्या पायाच्या बोटाला ठेच लागली तेव्हा त्याचा तोल गेला. त्याच्या हातातली छत्री वाऱ्यामुळे उडून गेली आणि त्याच्या समोर 10-12 फुटांवर जाऊन पडली. तो जोरात ओरडला, कविता, सांभाळून. पण कविताकडून कोणताच प्रतिसाद त्याला मिळाला नव्हता. तो उठला. पाऊस पडणे आता थांबले होते, पण त्याच्या अंगावर भीतीने काटा आला, कारण कविता तिथे नव्हतीच. त्याने तिला जोरात हाक मारली, पण काहीच उपयोग झाला नाही. कविता एकाएकी कुठे निघून गेली यामुळे तो हैराण झाला होता. तो नुसता ओरडत होता. त्याने छत्री हातात घेतली, बंद केली आणि हातात घेऊन तो कविताला शोधत होता. तो तिच्या नादात रस्ता विसरला होता. आजूबाजूला भयान शांतता पसरली होती आणि सुरेश त्या शांततेला भेदणाऱ्या किंचाळ्या देत तिला बोलवत होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तो तिला शोधू लागला. तो खऱ्या अर्थाने भटकला होता. त्याला रस्तासुद्धा सापडत नव्हता. त्याला आता कुठे कळून चुकले होते की आपण वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत. भीतीने त्याची पुरती गाळण उडाली होती. चिखल तुडवत तो तिला शोधू लागला. आभाळातील काळे ढग आता बाजूला झाले होते. त्या पौर्णिमेच्या रात्रीचा लख्ख प्रकाश पडू लागला होता. सुरेश कविताला शोधत असताना त्याचे लक्ष एका वडाच्या झाडाकडे गेले. कवितासारखाच ड्रेस तिने घातला होता की कविताच होती ती. तो तिच्या दिशेला धावला, पण त्याचे हातपाय संथ पडले. त्याच्या अंगात शक्तीच उरली नाही, कारण ते समोरचे दृश्य इतके भयानक होते की एखाद्या पुलादी छातीच्या माणसाला सुद्धा हादरवेल. समोर कविता वडाच्या झाडाच्या शेवट खालच्या फांदीला एका दोरीच्या साहाय्याने गळफास लावून लटकली होती. तिची जीभ बाहेर आली होती. डोळे जणू बाहेर पडतात की काय. चेहऱ्यावर सौंदर्य नसून विद्रूपपणा आला होता. तिच्या चेहऱ्यावर इतक्या सुरकुत्या होत्या की जणू एखाद्या काळ्या पेनाने रेघाट्या ओढल्या असाव्यात. आणि तिने तोंड उघडले आणि मोठ्याने हसायला सुरुवात केली. तशी भीतीने त्याची छातीत कळ आली. ते कविताचे असे विद्रूप रूप बघून सुरेश हादरला होता. त्याने पायातील सर्व शक्ती एकटवली आणि जिकडे रस्ता सापडेल त्या दिशेने तो धावत सुटला. पायातील चपला केव्हाच त्याच्या पायांची साथ सोडून तुटून पडल्या होत्या. नंग्या पायांनी तो दगड, काटे, खडे, जमिनीवर जे काही असेल ते तुडवत पळत होता. धावता धावता त्याच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवल्याचा आभास त्याला झाला, पण त्याची मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. पुन्हा एकदा कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवत आहे असे त्याला जाणवले. त्याने हलकेच डोळ्यांच्या कड्यांमधून मागे वळून बघितले आणि तो जागीच थांबला, कारण मागे कविता भिजलेल्या अवस्थेत होती. तिचे सौंदर्य आता खुलून आले होते. ती तर विद्रूप झाली होती, पण ती सुंदर कशी काय झाली हा विचार त्याच्या मनात सोयीसारखा टोचत होता. ती त्याला काहीतरी विचारत होती, पण वेळ निघून गेली होती. छातीत असलेली कळ आता त्याच्या मानेवरून सरळ डोक्यात चालली होती हे त्याला स्पष्ट जाणवत होते. तो जागेवरून यावेळेस मात्र हलू शकला नव्हता. त्याने तसेच डोळे पांढरे केले आणि जमिनीवर आपले शरीर झोकून दिले. बऱ्याच वेळाने त्याने डोळे उघडले. त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. तो ताईच्या घरी होता. त्याला बघण्यासाठी पूर्ण गावचे लोक घराबाहेर जमलेले होते, कारण तो रस्त्यामध्ये गावच्या पाटल्याला पडलेला दिसला होता. पायात चप्पल नव्हती, ना हातात काही होते. अंगावरचे कपडे चिखलाने माखलेले होते. काही ठिकाणी त्याचे कपडे फाटलेले होते. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असह्य अशा वेदना होत होत्या. त्याने तोंडातून कविता हा शब्द काढताच गर्दीमध्ये भीतीचे वातावरण पसरले. कोणीही एक शब्दसुद्धा बोलत नव्हते. त्याने ताईला घडलेला सारा प्रकार सांगितला. गावातल्या लोकांचे हे ऐकून तोंडचे पाणीच पळाले. ताई त्याला घडलेला प्रकार सांगत होती. याच गावचा राहुल आणि कविताचं एकमेकांवर प्रेम होतं. त्या प्रेमाचे रूपांतर असे झाले की तिला दिवस गेले. त्यांना लग्न करायचे होते, पण राहुल धोकेबाज निघाला. त्याने ते मूल आपले आहे हे मानण्यास नकार दिला. हे सर्व गावाला माहीत होते,
पण राहुलचा नकार एकूण कविताच्या चरित्रावर संशय घेतला गेला. राहुल मुंबईला निघून गेला, पण कविता आता बदनामीच्या आगीत होरपळत होती. 5 दिवसांपूर्वी दिवस मावळायच्या वेळेला घरातून बाहेर पडली आणि वडाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तिने अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवली आणि या गावाने तिला बदनामीच्या आगीत होरपळून मारले. ताई सांगत असताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. सुरेश भीतीने कापत होता. तिथे असलेले गावकरीसुद्धा आपले डोळे पुसत हळहळ व्यक्त करत होते. गावचे पाटील म्हणाले, या पोराला आज अनुभव आला, उद्या पुरा गावाला अनुभव येणार. एका पोरीला तुम्ही आम्ही असा बदनामीचा डाग दिला, आज तिचं भूत गावच्या यशीबाहेर हिंडत असते. सुरेश जीवनभर तो बसलेला धक्का विसरू शकला नव्हता आणि ते गावसुद्धा. बऱ्याच जणांना रात्री गुलाबी ड्रेस घातलेली कविता दिसते, पण तिला कोणीही बोललेले नाही. आजही कविता अंधाऱ्या रात्री वेशीच्या बाहेर हिंडत असते. कदाचित ती त्या धोकेबाज राहुलची वाट बघत असावी. तुम्ही सुद्धा काजळ रातला तुमचे अनुभव किंवा भयकथा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ईमेल आय डीवर पाठवू शकता. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा, भूतांपासून लांब राहायचं असेल तर माहीत आहे ना काय करायचं आहे? हो, घंटा वाजवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.